जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बूस्टर डोस देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू, खासदार श्रीकांत शिंदे। इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बूस्टर डोस देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली। इचलकरंजी इथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। इचलकरंजी महापालिकेत अनुकंपावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रारंभी माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूत यांनी तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी येथे इचलकरंजी नगरपालिकेची महापालिका करण्याचा निर्णय घेतला, तर ते मुख्यमंत्री झाल्यावर महापालिकेत 105 कर्मचाऱ्यांच्या भरतीचा निर्णय झाला। त्यामुळे तब्बल 17 वर्षे अनुकंपावर भरतीसाठी प्रतीक्षा करणाऱ्यांना न्याय मिळाला आहे। आता आकृती बंधानुसार उर्वरित 400 कर्मचाऱ्यांची भरतीचा निर्णय आणि महापालिकेची प्रलंबित निधी मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याची मागणी केली। आयुक्त ओमप्रकाश तेवटे यांनी महापालिकेचे प्रलंबित प्रश्न मांडून ते सोडवण्याची मागणी केली। माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी सरकारी नोकरी मिळणे कठीण, पण एकाच वेळी 76 जणांना अनुकंपावर नोकरी मिळाल्यानं आयुष्याचं कल्याण झालं। उर्वरित कर्मचारी भरतीसाठी खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली। आई वडिलांच्या कृपेमुळे नोकरी मिळाली आहे, त्यामुळे या नोकरीसाठी कोणालाही 1 रुपयाही देऊ नका असं सांगत खासदार धैर्यशील माने यांनी राज्यातील 3 चाकी सरकारी गतिमान असून सर्वसामान्यांच्या हिताचं काम करत आहे। शासन आपल्या दारी योजनेतून आतापर्यंत 2,19,00,000 नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विकास कामाबाबत झालेल्या बैठकीत निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी अनुकंपावर नोकरी भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जीवनातील हा सर्वांगीण असल्याचे नमूद करत खासदार श्रीकांत शिंदे यांनी पूर्वी सरकारी काम 6 महिने थांब अशी म्हटलं जायचे, पण आता सर्वसामान्यांना केंद्रबिंदू म्हणून काम होत असल्याने नागरिकांचाही सरकारवरील विश्वास वाढत आहे। पूर्वीच्या मुख्यमंत्र्याकडे कामावर स्वाक्षरी करायलाही पेन नसायचा, पण आणि कोणताच काम थांबत नाही। ती 2.5 वर्षे स्वतःला आणि महाराष्ट्रालाही बंद ठेवण्याच्या सरकार होत, मात्र आता गतिमान सरकार असल्याचे टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला। इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेच्या सह सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली। यावेळी खासदार शिंदे यांच्या हस्ते अश्विनी कुडाळकर, अजित खवरे यांच्यासह कर्मचाऱ्यांना नियुक्त पत्र प्रदान करण्यात आले। कार्यक्रमात शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार, भाजपाचे शहराध्यक्ष अमृतमामा भोसले, मनोज हिंगमिरे, अब्राहम आवळे, अमरसिंह माने, जयेश बुगड, उपायुक्त प्रदीप ठेंगल उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तरता न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। करून त्या ठिकाणी 7 कोटी रुपये सजावटीचा अजून त्या ठिकाणी मंजूर नसल्यामुळे काम अपूर्ण आहे। आज साहेब आम्ही हक्काने तुमच्याकडे मागतोय, आज तुम्ही ते जाहीर करून 100 कोटी जीएसटी आणि प्रशासक यांना विनंती करतोय। खासदार आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आपले खासदार आदरणीय धैर्यशील माने साहेब, महापालिकेची आत्ताचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचे जवळपास 10 ते 15 वर्षापासूनचे अर्ज पदरिक्त नसल्यामुळे प्रलंबित होते। 7 फेब्रुवारी 2023 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नगर विकास विभागामार्फत महापालिकेची आकृतीबंध मंजूर केला आणि मे 2023 मध्ये त्याच्यासाठीचे जे पदभरतीचे नियम आहेत ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केलेले आहे। काही विषय आहेत शासनाकडे, तर ते माननीय श्रीकांत शिंदे साहेब नक्कीच ते मार्गाला लावतील अशी मी आशा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण आलात आणि या कार्यक्रमाला शोभा आणली त्याबद्दल मान्यवरांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या महापालिकेमध्ये जवळजवळ 76 लोकांना आज आणि पूर्वी 30 लोकांना महापालिकेचे कर्मचारी होण्याचा मान आणि सन्मान देण्याच्या निमित्ताने हल्ली सरकारी नोकरी मिळणं खूप कठीण। ह्या ज्या नोकऱ्या मिळाल्या त्यात शिपायाला 50,000 आणि क्लार्कला 80,000 ते 90,000 पगार मिळतो। म्हणजे यांच्या जीवनामध्ये आयुष्याचं कल्याण
हे करण्याचं सगळ्यात मोठं पुण्यकाम दोन्ही खासदार आज तुमच्या हातनं होतंय. एवढं मोठं पुण्यकाम या महापालिकेच्या वतीनं आज आपल्या सगळ्या कर्मचारी, नातेवाईक, आप्तेष्ट नाहीतर टाळ्यांच्या गजरामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही काय आम्हाला जेवायला बोलवणार? 2.5 वर्ष, पण त्या 2.5 वर्षामध्ये जे आहे ते मला वाटतं आपला 8 महिने जे आहे ते पेन्शनचे पैसे जे आहेत अकाउंट मध्ये येत नव्हते आणि आता जे आहे ते पुढच्या नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जे आहेत ते अकाउंट मध्ये आपल्याला आलेले आहेत. हे सरकार जे आहे हे आपलं संवेदनशील सरकार, सर्वसामान्यांचं सरकार आहे. कारण की शिंदे साहेबांनी आपल्या मधूनच, तो माणूस असा काय कुठून हेलिकॉप्टरने आला नाही, डायरेक्ट उतरला, सोन्याचा चमचा घेऊन तो आलेला माणूस नाही. शेतकऱ्यांच्या पोटी जो आहे तो जन्माला आलेला हा मुख्यमंत्री आहे. आपल्या परिवाराचा गाडा जो आहे तो रिक्षा चालून जो आहे त्यांनी पुढे गेला आणि आज या राज्याचा जो आहे तो मुख्यमंत्री झाला. म्हणून सर्वसामान्यांची कळवळ जी आहे या मुख्यमंत्र्यांना आहे. म्हणूनच आपण या योजना ज्या आहेत ते सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करतो. मगाशी या ठिकाणी सगळ्यांनी वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी केल्या, पण आपल्याला सांगू इच्छितो का आम्ही रोज महिलांसाठी काय करता येईल का, तरुणांसाठी काय करता येईल का, दिव्यांगांसाठी नवीन योजना आणता येईल का, आपल्याला सांगायला आनंद वाटतो. आता महिलांसाठी देखील नारी शक्ती ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, संधी मिळाली पाहिजे. म्हणून आपण त्या ठिकाणी जे आहे त्या महिलेला जे आहे खेळतं भांडवल कसं मिळेल सरकारकडून आणि ती स्वतः जी आहे ती स्वयंपूर्ण कशी होईल, त्या ठिकाणी आपल्या परिवाराला आपल्या पायावरती कसं उभं करेल, याच्यासाठी आपण जे आहे की नारी शक्ती, मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान. ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप मोठी खुशखबर म्हणजे ही योजना येणार आहे. मी आताच इथे भरपूर लोक बसलेले आहेत. सरकार काय करणार आहे येत्या काही दिवसामध्ये ते पण ज्येष्ठ नागरिकांसाठी 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वयोश्री योजना या ठिकाणी आणतोय. रुपये दिले जाते. हे पहिलं सरकार आहे. ज्येष्ठ नागरिक सगळे आले त्याच्यामध्ये, स्त्री आले, पुरुष आले, सगळे आले. कसं वाटलं? कोण कोण आहे 65 वर्षावरील? सगळे बघा. नाही, काही दिव्यांग पण बसलेत ना इकडे. सगळे लाभार्थी याच्यामध्ये होणार. आता किती झाले पैसे? 1500 पण मिळाले आणि 3000 पण मिळाले. विषय सॉल्व्ह झाला तुमचा. विषय सॉल्व्ह झाला तुमचा. हा, आपल्या बँक अकाउंट मध्ये जे आहे हे पैसे जे आहे हे सरकारच्या माध्यमाने त्या ठिकाणी जातील. बरोबर ना? सर्वसामान्यांचं सरकार आहे की नाही? हा, आवाज जोरात नाही आला तर मी सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. ज्यांनी याच्यामध्ये मेहनत केली, या सगळ्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, हळवणकर साहेबांचंही या ठिकाणी खूप खूप कौतुक, खासदार धैर्यशील माने यांचंही खूप खूप धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी जे आहे मोठा आकडा जो आहे, मोठा लाभार्थी या शहरामध्ये आपण शोधलेले. तर आपण सगळ्यांची मेहनत जी आहे, या सगळ्यांच्या मेहनतीमुळे जे आहे यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक नवीन सूर्य जो आहे तो त्या ठिकाणी उगवल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.